तर मम्मी बोध काय झाला, अर्धा अर्धा माहिती आहे, अर्धी त्यांची स्टोरी ना अर्धी माझी स्टोरी मिक्स करून सांगतो तुला. काय झालं थोड्या वेळात आठवून सांगतो, आता काही याद नाही एवढा, बट हा थोड्या वेळात सांगतो. तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये. तर 1K सेलिब्रेशनचा केक आहे ना, अजून पण पडलेला आहे फ्रीज मध्ये. म्हणजे 3 दिवस झाले अजून पण त्याला कोणी खाल्ला नाहीये. आता बघू, तो खूप जास्त कडक झालेला असेल. ओहो, खूप जास्त कडक झालेला आहे. तर दिनपासून आहे ना, निखिल भाऊ पण गेलेला आहे घरी, म्हणजे अजून पण येतो. निखिल भाई इकडे 1Kचा केक काटू झाला. पगड बघ. तर काही केक बघा किती कडक झालेला आहे. एकदम चाकू म्हणून गेला काही, चाकू तुटला. पण केक मी थोडा दे, खूप जास्त कडक झालेला आहे केक. ओ भाई, जास्त दिवस तर केक येत नाही, बट रात नाही आमच्याकडे. बट हा 3 दिवस झालेला आहे. म्हणजे 1K सेलिब्रेशन झालं 7 एप्रिल आहे. आजची तारीख काय आहे? 10 एप्रिल आहे वाटत. 9 एप्रिल आहे. हा सॉरी 9 एप्रिल आहे. 7, 8, 9 2 दिवस केक राहिलेला आहे फ्रीज मध्ये, त्याच्यामुळे ना केक पूर्णपणे कडक होऊन गेलेला आहे. बघू शकता तुम्ही. आता मी ना या ठिकाणून काढून बघतो. तर आहे ना, या ठिकाणून काढून बघायला केक कटत नाही काही, डायरेक्ट पुन्हा फुल ताकद लागावी लागते तेव्हा केक कट होईल. खूप जास्त कडक झालेला आहे केक. जात आहे ना, सोमन मी ना म्हणजे मोबाईलची कॅमेऱ्याची कॉम्पिटिशन लावतोय. तर सोम म्हणतोय की माझा कॅमेरा चांगला आहे, तर ते कॉम्पिटिशन लावतोय. निखिल भाऊ सिलेक्टर आहे काही. तर निखिल भाऊ निखिल भाऊ कशी कॉम्पिटिशन चांगली होते ना? चांगली चालू आहे. हा, आणि जी नवीन चक्की घेतलेली होती ना, ती आज ना चालू केलेली आहे. तर या ठिकाणी नवीन चक्की आहे, ही नवीन आहे. आणि त्या दुसऱ्या घरात म्हणजे 2 चक्क्या आहे. ही दुसऱ्या कामाची वाटतं, या घरात दुसरी आहे. तर कुठे गेली? हा, ही एक आहे नवीन, ही दुसरी आहे. म्हणजे ही घेतली होती त्या होता मी हिच्या खरेदीसाठी. ही जी चक्की आहे ही या चक्कीच्या खरेदीसाठी होता मी, बट ही जी नवीन चक्की आहे तिच्या खरेदीसाठी नव्हता. अँड ही जी नवीन चक्की आहे ना, तर ही थोडीशी युनिक टाईपची आहे. तरी म्हणजे निखिल भाऊनी ना सोबत घेतलेली ही चक्की. तर या खरेदीच्या वेळेस मी काही नव्हता, तर मला बघायला नाही भेटली ती खरेदी. बट ती चक्की घेतली होती त्याची खरेदी मला बघायला भेटलेली होती. तर आहे ना, आज जायचं आहे सद्गुरू आत्मेच्या बैठकसाठी. तर आहे ना, म्हणजे आजचा ब्लॉग आहे ना खूप जास्त कमी निघालेला आहे. तर म्हणजे असं वेगळंच वाटतंय. म्हणजे बाकीचे ब्लॉग आहे ना आपले खूप जास्त लेंथचे होता, बट आजचा ब्लॉग थोडासा कमी आलेला आहे. तर आता सद्गुरू आज्ञेच्या बैठकला जाणार, तर मोबाईल थोडा स्विच ऑफच ठेवावा लागेल. बट मी ब्लॉग शूट करायचं ट्राय करेल तसं, बट आजचा ब्लॉग मी जास्त शूटच नाही केलेला आहे, तर कमीच आलेला आहे. तर आता आहे ना, बैठक वगैरे सुटलेली आहे. आणि आता आलेलो आहे आम्ही समजतो मोबाईल शॉपीवर. कारण आहे ना, इथं पप्पाला मोबाईलचं ते काहीतरी काम करायचं होतं, नवीन मोबाईल घेतला होता ना. तर बैठकमध्ये ओपन वगैरे खूप भारी झालेलं आहे. आणि आता इथून मोबाईल चेक करायचं आहे, म्हणजे काहीतरी. तर आता घरी जाण्यासाठी स्वीटमधून काहीतरी आयटम घेतला आहे. तर मस्तपैकी डेअरी मिल्क घेतलेली आहे ना. आता आलेलो आहे मी घरी. आणि घरी आल्यावर मी सर्वात आधी काय विचारेन की बैठकमध्ये बोध काय, बट तो मलाच याद नाही आहे. तर काय सांगू, अर्धा त्यांचा ना अर्धा माझा, थोडा थोडा याद आहे मला. अर्धा त्यांचा ना अर्धा माझा सांगून देतो स्टोरी बनवणे. तर मग मी बोध काय झाला, अर्धा माहिती आहे, अर्धी त्यांची स्टोरी ना अर्धी माझी स्टोरी मिक्स करून सांगतो तुला. काय झालं थोड्या वेळात आठवून सांगतो, आता काही याद नाही एवढा, बट हा थोड्या वेळात सांगतो. दिवस आहे ना असा गेलेला आहे. आम्ही ना गेलो बैठक नंतर गेलो, बट आहे ना तिचा नंबर वगैरे काही दिला नाही. म्हणजे लेट झाले होते, तर थोडे एक पण नंबर वगैरे पप्पांनी पण नाही नाव दिलं म्हणजे नंबर, अँड मी पण नाही दिलं. म्हणजे प्रत्येक तर तिथं बोध असा झाला होता, प्रत्येक घरातली जी ताई असते ना म्हणे, ती त्यांना म्हणजे बैठकून आलेल्या व्यक्तीला विचारतेच म्हणे की असं की बोध काय झाला. त्याच्या लक्षामध्ये तर काही राहत नाही म्हणे एवढा, बट तो त्याची अर्धी स्टोरी आणि माझी अर्धी स्टोरी म्हणजे असं मिक्स करून सांगून देतो म्हणे. तर मी तुला केव्हापासून म्हणतोय. म्हणजे
पहिले जेवण वगैरे करून घेतो, मग थोडंसं रात्री आपण जेव्हा झोपू ना तेव्हा आठवून म्हणजे अर्धी माझी स्टोरी त्यांची स्टोरी मिक्स करून सांगतो. तर आहे ना आजचा ब्लॉग खूप जास्त इंटरेस्टिंग झालेला आहे. अँड ना म्हणजे आता बैठकून पण आलेला आहे, तर मूळ असं एकदम फ्रेश होऊन गेलेलं आहे. तर आहे ना बैठकून आलं म्हणजे कोणत्या तरी एखाद्यावर तरी भरसा ठेवायला हवं. म्हणजे मी कीर्तनात तर काही जात नाही एवढं, बट बैठकला जातो, म्हणजे प्रत्येक गुरुवारी बैठकला जातो. म्हणजे कसं बैठकवर म्हणजे समर्थांकडे मी निवेदन मांडलं होतं की माझे 1K सबस्क्रायबर लवकरात लवकर कंप्लीट करून द्यायचं, त्यांनी ते पण करून दिलं. तर म्हणून आहे ना मी डेली बैठकला जातो. तर आजचा ब्लॉग खूप जास्त इंटरेस्टिंग झालेला आहे. अँड आपल्या Q&A व्हिडिओसाठी लवकरात लवकर क्वेश्चन टाईप करायला विसरू नका. तर आजचा ब्लॉग मी या ठिकाणी एंड करतो. आय होप गाईज ब्लॉग आवडला, लाईक कमेंट शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर आपल्याला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तुमचं बाय बाय.